हां प्रज्ञान. माझे नाव प्रज्ञान प्रज्ञा मनोज सत्तर. ही माझ्या शाळेचे नाव जेपी प्रायमरी स्कूल नवनसकी गाव. ही एक भागाकार मशीन आहे जी भागाकाराची गणित सोडवते. याच्यासाठी मी 4 काड्या घेतल्या. 4 एक खडू 4 भागाकार 3. या 4 काड्या 3 जणांना वाटायच्या. 1 2 3. इथे उरला 1 आणि याचं उत्तर 1. आणि 3 याला आपण असं पण सोडू शकतो. 3 ही एक काडी. ती सर्वांना एक काडी मिळाली तर होतो याचा 1. अच्छा म्हणजे 4ला 3ने जर भाग दिला तर भागाकार 1 येतो आणि बाकी किती येते? बाकी 1 येते नाही. म्हणजे भागाकारासाठी ह्या साहित्य वापर केले नाही. ह्या पद्धतीने आपण भागाकार विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने शिकू शकतो आपण. आणि हे काय दुसरा? अच्छा याच्यासाठी मी पिस्ताच्या टोकराचा वापर आणि काही कलर्सचा वापर केला आहे. अच्छा म्हणजे टाकाऊ पासून टिकाऊ आहे ना. अच्छा आणि हे चित्र म्हणजे हो कागद खराब झालेला आहे. त्याची मी पुढची बाजू वापरून याच्यावर चित्र काढलं. अच्छा म्हणजे टाकाऊ पासून टिकाऊ आहे. हे मला जे चित्र याच्यासाठी टाकणारे पेन्सिलचे छिलके आणि त्याच्यासोबत कलरचा वापर केलाय. कलर्स. अच्छा म्हणजे शोभेची वस्तू या ठिकाणी तयार केलेली आहे. टाकाऊ वस्तू वापरली आहे. घरातील काही साहित्य वापरून शोभेची वस्तू या ठिकाणी तयार केलेली आहे. छान. वॉकिंग रोबोट. अच्छा अच्छा सायन्स प्रोजेक्ट आहे का? हां. अरे हे तर रोबोट सारखं चाललं आहे इथं. आपण याचा वापर कुठे करू शकतो? म्हणजे याचा वापर आपण मुलांना खेळण्यासाठी आणि याला अजून प्रोग्राम करून छान बनवून याच्यापासून म्हणजे काम करू शकतो. अच्छा म्हणजे आपण खेळणी तयार करताना याचा वापर करू शकतो. आणि प्रोग्राम जर त्याला दिलं इन्स्ट्रक्शन वगैरे तर आपण दुसरे कामं करून घेऊ शकतो नाही. आणि याला बनवण्यासाठी 2 आईस्क्रीम स्टिक्स काड्या, 1 आईस्क्रीम स्टिक्स ग्रीन कलरची, 1 डीसी मोटर आणि 1 हे आणि गुगली आईस आणि सेल होल्डर आणि सेल आणि वायर्स. याला ह्या वस्तू बनवण्यात लागल्या. छान म्हणजे छान साहित्य तयार केलं आहे. तर ह्या याच्यामध्ये मदत कोणी केली तुला? म्हणजे अर्ध मुली केलं आणि अर्ध मम्मीने करून दिलं. अच्छा पूर्ण मम्मीने केलं आणि मी आणि मम्मीने केलं दोघांनी. आणि हे पण. अच्छा म्हणजे मोठ्यांची मदत या ठिकाणी घेतलेली आहे. छान ठीक आहे.